फोडणीचं वरण व भात हा आपला खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये हा पदार्थ बनवलाच जातो। तर चला मंडळी, आज आपण बघूया फोडणीचं वरण। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तूर डाळ व अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ते आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर त्यानंतर आपण धुवून घेतल्यावर आपण ह्यामध्ये डबल पाणी घालून त्यामध्ये आपण एक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा हळद, 2 मिरच्या टाकून घेऊया आणि तो आपण आता कुकरला लावून घेऊया। तर बघा, इथे डाळ शिजलेली आहे। तर आता फोडणीसाठी आपण इथे मोहरी व जिरे टाकून घेऊया। त्यातच थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडा कढीपत्ता व ठेचलेला लसूण घालून घेऊया। त्यातच आता थोडा हिंग व थोडी हळद घालूया। आता इथे मी फोडणी करपू नये म्हणून थोडे पाणी घालून घेतलेले आहे। थोडी चवीसाठी कोथिंबीर। आता आपण इथे शिजवलेली डाळ घालून घेऊया। ह्यामध्ये आता आपल्याला हवे तेवढे पाणी घालून त्यात मीठ घालून घेऊया। आता ह्यामध्ये मी कैरीचे तुकडे घालून घेतलेले आहेत। कैरीमुळे वरणाला सुंदर चव येते। आता वरून थोडं ओलं खोबरं घालून घेऊया। ओलं खोबऱ्याने सुद्धा वरणाला खूप छान चव येते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल।